अभिषेक चालतो. पहाटे 12 वाजल्यापासून तर सकाळी 5 वाजल्यापर्यंत अभिषेक चालतात. त्याच्यानंतर भाविकांसाठी मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी खुला राहतो. मंदिराच्या बाजूला असलेला तलाव देखील लक्ष वेधतो. नमः शिवाय. चला मित्रांनो, आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे ना. आज आपण चाललो आपल्या खिडकालीश्वर महादेव मंदिरावर. प्राचीन काली असलेलं आपलं हा मंदिर आहे. तर आज आपण जाऊन दर्शन घेऊ. हजाराच्या संख्येने तिकडे भाविक येत असतात. का पांडवांनी बांधितलेला हा महादेवाचा मंदिर आहे. तर आज आपण नक्कीच जाऊ, दर्शन घेऊ. तुम्ही देखील आपल्यासोबत येऊन दर्शन घ्या. जर तुम्हाला आपल्या या खिडकालीश्वर महादेव मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही डोंबिवली स्टेशनवरनं लोढा पलावाच्या पुढेच असलेलं आपलं हे खिडकालीश्वर मंदिर आहे. तसेच तुम्ही आतमध्ये एंट्री करताच तुम्हाला पशु पक्ष्यांचा देखील तिथे भास होता आणि राईट साईडला अशी भव्य अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मंदिराच्या आतमध्ये तुम्ही प्रवेश करताच तुम्हाला राईट साईडला आणि लेफ्ट साईडला आपलं जेवढं हे पूजेचा सामान, जेव्हा शिवलिंगावरती तुम्हाला बेलाचा पान असेल, जे फुलं असतील, हार नारळ, ते तुम्ही तिथनं घेऊ शकता आणि वाहू शकता भोले बाबाला. आणि तसंच तुम्ही लाईन देखील बघू शकता. भाविकांची देखील भरपूर अशी मोठी अशी लाईन असते आणि स्वयंभू मंदिर असल्यामुळे इथे दर्शनाला येत असतात. तसेच करताच तुम्हाला प्रथमच गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि तसंच महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती, तर महाराजांचं देखील दर्शन होतं असतात. तसेच कावडी देखील घेऊन येत असतात भक्त. भरपूर असे श्रावण महिन्यामध्ये पवित्र दिवसामध्ये भरपूर लांबून देखील असे भाविक दर्शनाला येत असतात. आपल्या ह्या श्रावण महिने असतील किंवा महाशिवरात्री असेल, भरपूर हजाराचे संख्या. असं सांगितलं जातं की ज्या टायमाला वनवासासाठी पांडव चाललं होतं त्या टायमाला त्यांना शिवलिंगाची पूजा करायची होती, तेव्हा त्यांनी शिवलिंग हे बांधलं होतं असं सांगितलं जातं. भरपूर असं प्राचीन मंदिर आहे आपलं हे भोले बाबाचं खिडकालीश्वर. चलो, बहुत टाइम हो गया. काय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज मामा तुमची प्रथम ओळख सांगा, आपल्याला समजू द्या. मी स्थानिक खिडकाली गावचे रहिवासी असून शिवभक्त आहे आणि स्वयंभू शिव मंदिर श्री खिडकालेश्वर पांडवकालीतील बांधलेलं आहे. आणि इथली वैशिष्ट्य सांगायची म्हणजे भरपूर काही आहे, परंतु थोडक्यात सांगत आहे तर श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारपासून फार मोठी गर्दी असतो आणि इथपासून 1 महिना अभिषेक चालतो. पहाटे 12 वाजल्यापासून तर सकाळी 5 वाजल्यापर्यंत अभिषेक चालतात. त्याच्यानंतर भाविकांसाठी मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी खुला राहतो. अमावस्याचे, महाशिवरात्री, पिठोरी अमावस्या, इतर महाराजांचे सुद्धा भंडारे होतात आणि अनेक भाविकांची इथे नेहमी गर्दी असते. आणि तसंच आपल्या आरतीचं टायमिंग काय सध्या? आता आरतीचं टायमिंग 7चं टायमिंग संध्याकाळचं आहे आणि सकाळी 6चा टायमिंग आहे. संध्याकाळी 6चा टायमिंग आहे. आणि मंदिर आपला पूर्ण दिवस मित्रांनो, जर तुम्ही आपल्या खिडकालीश्वर महादेव प्राचीन काली आपला मंदिर 17व्या शतकातला, जे आपले पांडव ज्या टायमाला वनवासासाठी चाललेले त्या टायमाला त्यांना पूजा करायची होती महादेवाची, तेव्हा हे शिवलिंग बांधले असं सांगितलं जातं. आणि ती आख्यात आहे, म्हणजे पूर्वजनापासून ती माहिती आहे अशी. आणि इथे स्वयंभू या जिवंत समाधी झाली आहे शिवानंद महाराजांची. तसेच महाराजांनी समाधी देखील घेतली ते जिवंत. आणि तसेच मित्रांनो तुम्ही बघू शकता, आज मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असेल, तलाव, यासाठी भरपूर अशी निधी देखील मिळालेली आहे. तसंच भरपूर आता सध्या काम चालूच आहे. तुम्ही नक्कीच खिडकाली महादेव मंदिरामध्ये श्रावणामध्ये या पवित्र दिवसामध्ये नक्कीच या मंदिरावरती आपल्या शिवलिंगावरती दर्शनाला या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रार्थना करते हैं तो आइए पावन ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन के नाम का
तर इथे समाधी घेतली होती, महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती 1934 मध्ये. तुम्ही बघू शकता. तसं श्री दत्तगुरूचं देखील इथं आल्यानंतर दर्शन होत असतं. प्रसन्न असं असलेलं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. निवांतपणे इथे येऊन तुम्ही बसू शकता. तसं आहे साधू देखील इथे येऊन बसत असतात, जप करत असतात भोले बाबाचं. तर समाधी मंदिर देखील आहे. तसंच मंदिराच्या बाजूला असलेलं तलाव देखील लक्ष वेधित करत आहेत. आणि त्याच्यामध्ये असलेलं आतमध्ये असलेलं जे मासे आहेत, भरपूर असे मासे आहेत. आणि भाविक येऊन इथे त्यांना असे काही खायला किंवा हे अन्नदान करत असतात. तसंच मंदिराच्या समोरासमोर असलेलं तलावाचा जो ब्रिज आहे ते देखील आकर्षक भाविकांसाठी फोटो काढण्यासाठी देखील त्याचा भरपूर असा वापर होत असतो. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, असं दगडी काम असं बांधलेलं पांडवांनी हा आपला मंदिर आहे, किटकालेश्वर महादेव मंदिर. मंदिराच्या भागात तुम्ही फिरल्यानंतर, दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पाठच्या बाजूला असलेला लाल वडापाव देखील लक्ष वेधित करत असतं. मित्रांनो, तिथं उपवासाच्या टायमाला तुम्ही साबुदाणे वडे देखील असतील आणि सर्व गोष्टी तिथं फ्रेश भेटतात. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच इथं आल्यानंतर या गोष्टीचा स्वाद घ्यायला विसरू नका. आणि जे पण गोष्टी असतील ते तुमच्या समोरासमोर तिथे बनवलं जातात, एकदम फ्रेश असतं. आपलं प्राचीन मंदिर तुम्ही सर्वांनी बघितलं आणि भरपूर भाविक आपल्याकडे येतच असतात दर्शनाला, किडकाली महादेश्वर मंदिराला भेट देतच असतात. तर मित्रांनो, जे कोणी आले नसेल तर तुम्ही नक्कीच भेट द्या. प्राचीन काली आपला असलेला हा, पांडवकाली असलेला हा शंकर महादेवाचं मंदिर आहे. आणि श्रावण महिना या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच भोले बाबाचं दर्शन घ्या. तर कसा होता आपला आजचा ब्लॉग? तुम्हाला नक्कीच आपले ब्लॉग सर्व आवडतातच, म्हणून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसं तुम्हाला मी नवीन नवीन ब्लॉग पाठवत राहील तुमच्यापर्यंत. तर चला गाईज, बाय बाय.